रात्री खूप थकवा आल्यामुळे सरिताताई अजून उठल्या नव्हत्या. इतक्यात पल्लवी धडधडत त्यांच्या खोलीत शिरली. तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता. तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? इतक्या नीच पातळीवर जाल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पल्लवीचं हे बोलणं ऐकून सरिताताई स्तब्ध झाल्या. त्या काही क्षण तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, पल्लवी, मी काय केले असं की तू मला एवढं बोलतेस? पल्लवीने हात कमरेवर ठेवले आणि कडवट सुरात उत्तर दिलं, आई, मला सकाळी सकाळी भांडायचा काही शौक नाही. पण मी सरळ आणि स्पष्ट बोलते. मला गुंडाळून बोलणं जमत नाही. एकच विचारते, तुम्ही रात्री स्वयंपाकघरात गेल्या होत्या ना? सरिताताईंनी मान हलवली. हो, मला तहान लागली होती. पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी घ्यायला गेले होते. हे ऐकताच पल्लवीने एकदम आरडाओरडा सुरू केला. गौतम पटकनी, बघ जरा तुझ्या आईची करामत. राधा, तू पण ये इथे. सरिताताई घाबरल्या. आवाज थरथरत म्हणाल्या, पल्लवी, मी असं काय केलंय की तू सर्वांना बोलवत आहेस? पल्लवीने डोळे मोठे करत संतापाने उत्तर दिलं, सगळे येऊ देत, मग समजेल तुम्हाला. तिचा गोंधळ ऐकून गौतम, राधा आणि तिचा नवरा विकास तात्काळ खोलीत आले. गौतम चिडून म्हणाला, सकाळी सकाळी हा तमाशा कशासाठी? विकासही चकित होऊन म्हणाला, वहिनी, आईच्या खोलीत सर्वांना का बोलवलंस? पल्लवी संतापून म्हणाली, मी फक्त एवढंच विचारते, तुमची आई मध्यरात्री लपून छपून स्वयंपाकघरात काय करत होती? सरिताताई अजूनही शांतपणे म्हणाल्या, लपून छपून नाही म्हणणं होतं. लपून छपून काही नव्हतं. मला तहान लागली होती म्हणून फक्त पाणी घ्यायला गेले होते. पल्लवी उपरोधाने हसत म्हणाली, पाणी घ्यायला गेल्या होत्या की उगाच डोकवायला? गौतमने कपाळावर हात मारत पल्लवीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पल्लवी, ती फक्त पाणी घ्यायला गेल्या होत्या. यासाठी इतका गोंधळ कशाला? पण पल्लवी काही ऐकायच्या मूडमध्येच नव्हती. ती अजूनही रागाने म्हणाली, पाणी घ्यायला गेल्या असतील तर मग तिथे स्वयंपाकघरात साफसफाई का करत होत्या? राधा देखील लगेच पल्लवीला दुजोरा देत म्हणाली, बरोबर आहे वहिनीचं. आईंना रात्रीच्या वेळेस भांडी घासण्याची काय गरज असते? आतापर्यंत शांत असलेला विकास चिडून म्हणाला, अगं वहिनी, यासाठी एवढा संताप का? आईने थोडी भांडी घासली तर काय बिघडलं? पण पल्लवी लगेच जोरात म्हणाली, तुम्हाला माहीत नाही भाऊजी, मी माझे 5,000 रुपये स्वयंपाकघरात ठेवले होते, ते पण साफ झाले. जर पैसेच हवे होते तर मला सरळ सांगायचं ना. पण या वयात चोरी करणं शोभतं का? पल्लवीच्या या आरोपानं वातावरण एकदम तणावपूर्ण झालं. घरात लहान मुलं आहेत, ते काय शिकणार यातून? खरंच आई, तुमचं हे वागणं पाहून मी आता थकून गेले आहे, असं म्हणत तिने साडीचा पदर खांद्यावर जोरात फेकला आणि खोलीतून निघून गेली. जाताना रागाने सासूबाईंकडे एकटक पाहत राहिली आणि सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ओठ थरथरत म्हणाल्या, सुनबाई, इतका मोठा आरोप करण्याआधी एकदा तरी विचार केला असतास. मी पैसे का घेईन? मला पैशाचं काय करायचे? मी एकही पैसा घेतलेला नाही. आणि गौतम जोपर्यंत शांत होता तो अचानक चिडून म्हणाला, आई, जर तू खरोखरच पैसे घेतले असतील तर स्पष्टपणे सांग. सकाळी सकाळी असा तमाशा का करायचा? काय करायला लावतेस? मुलाच्या तोंडून हे ऐकून सरिताताईंच्या काळजाला धक्का बसला. आणि ज्या मुलाला त्यांनी मोठं केलं, त्याच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, तोच मुलगा आज स्वतःच्या आईवर चोरीचा आरोप करत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा अखंड ओघ वाहत होता. त्यानंतर त्यांनी आस लावलेली नजर आपल्या धाकट्या मुलाकडे, विकासकडे वळवली. कदाचित तो काहीतरी बोलेल, माझ्या बाजूने काहीतरी म्हणेल, पण विकास मात्र गप्प होता. त्याच्या नजरेत ना प्रेम होतं ना सहानुभूती. तेवढ्यात पल्लवीने खोल श्वास घेतला आणि उपरोधिक स्वरात टोमणा मारत म्हणाली, सासूबाई, आता अश्रू ढाळून काही उपयोग नाही. सत्य हेच आहे की पैसे तुम्हीच घेतलेत.
या घरात तुम्हाला कोणतीच कमतरता नाही. खाणं पिणं राहणं तुमच्या सगळ्या गरजा लक्षात घेतल्या जातात. तरीसुद्धा तुमचा लोभ काही संपत नाही. विकासने मान हलवत गंभीरपणे म्हणाला, आई, हे सगळं ऐकून खूप वाईट वाटते. तुझ्याकडून कधीच अशी अपेक्षा नव्हती. आता खरं काय आहे ते स्पष्ट सांग. हे ऐकून सरिताताईंचं काळी तुटून गेलं आणि त्या थरथरत्या हातांनी त्यांनी साडीचा पदर सरळ केला आणि गहिवरलेल्या आवाजात म्हणाल्या, विकास बाळा, तूही असंच समजतोस का की मीच पैसे घेतले? विकास काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहत राहिला आणि मग नजर दुसरीकडे वळवली. आई, जर तू नाही घेतले पैसे तर ते गेले कुठं? घरात बाहेरचं कुणी येत नाही. हे शब्द ऐकताच सरिताताईंचं डोकं गरगरू लागलं. ज्या घरात त्यांनी जन्म दिला, जिथं अख्खं आयुष्य घालवलं, तिथलेच लोक आज त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्या हळूहळू पलंगावर बसल्या आणि खिन्नपणे म्हणाल्या, जर तुम्हा सर्वांना वाटतंय की मीच पैसे घेतले तर ठीक आहे. आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा काही प्रयत्न करणार नाही. तेवढ्यात पल्लवीने नाकमुरडं टोचून बोलली, बघा, चोरी उघडकीस येताच बोलणंच बंद केलं. आता बस, आम्हाला अजून कामं आहेत. इतकं बोलून ती पाय आपटत खोलीतून निघून गेली. बाकीच्यांनीही एक एक करत आपापल्या खोल्यांचा रस्ता धरला आणि सरिताताई त्या तिथेच बसून राहिल्या, एकट्या, शांत. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे हे अश्रू उशीच्या कपड्यात मुरत गेले आणि ओसाट कोरडं झालेलं मन आतून हालत होतं. एकच प्रश्न सतत मनात घोंगावत होता, खरंच आता या जगात माझं कोणी उरलं नाही का? हळूहळू त्यांचं मन मागच्या काळात शिरू लागलं. ते दिवस आठवू लागले जेव्हा हे घर हास्याने भरलेलं होतं. तेव्हा त्या आपल्या खोलीत तयार होत होत्या आणि त्यांच्या नवऱ्याने, शरदरावांनी दरवाजातून हसत हसत विचारलं होतं, सरिता, अजून किती वेळ लागणार आहे ग? लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय आणि आपणच नसलो तर? त्या हसल्या होत्या आणि साडीचा पदर सावरत म्हणाल्या, अहो, मी मुलाची आई आहे. नीट तयार व्हायला हवं ना? त्या दिवशी संपूर्ण घर आनंदानं न्हालं होतं. मोठा मुलगा गौतमचा विवाह होता आणि सरिताताईंनी पल्लवीसाठी, नववधूसाठी किती तयारी केली होती. प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली होती. तिला काही त्रास होऊ नये म्हणून पल्लवी जेव्हा नवरी म्हणून पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हा सरिताताईंनी तिला प्रेमाने मिठी मारत सांगितलं होतं, बेटा, आजपासून हे घर तुझंच आहे. काही हवं असल्यास संकोच नको, मला मोकळेपणाने सांग. पण आज तीच पल्लवी त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती आणि त्यांच्या स्वतःच्या लेकरांना त्यांच्या अश्रूंमध्येही कोणतीच सत्य दिसत नव्हतं. त्या आठवणीचा ओघ इतका खोल होता की सरिताताईंच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. मनोमन त्या स्वतःशीच म्हणाल्या, कदाचित आज तुम्ही असता तर आपल्या लोकांत इतके परके झाल्याची ही भावना एवढी बोचली नसती. सरिताताई अजूनही विचारांच्या तंद्रीत होत्या. तेवढ्यात अचानक दाराशी काही हालचाल जाणवली. त्यांनी नजर वर केली तर लहान सून खोलीत आली होती. काही न बोलता तिने टेबलावर चहाचा कप ठेवला आणि शांतपणे निघून गेली. सरिताताईंच्या मनात पुन्हा जुन्या आठवणी दाटून आल्या. ते दिवस आठवले जेव्हा त्यांच्या पतीसोबत सकाळचा चहा घेण्याची एक वेगळीच गोडी होती. ते नेहमी हसून म्हणत, सरिता, जोपर्यंत तू माझ्याबरोबर बसून चहा घेत नाहीस तोवर मला त्या चहाचा आस्वादच लागत नाही. पण आज एकट्या बसलेल्या सरिताताईंना तो चहाचा घोटसुद्धा विषासारखा वाटत होता. सकाळ गेली, दुपार उलटली, आता संध्याकाळ जवळ आली होती. पण आज दिवसभर त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. पोटात एक वेगळंच शून्य वाटत होतं. अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण घरात कुणीच नव्हतं. कोणी विचारणारही नव्हतं. आई जेवलात का? मुलगा आणि सून आपापल्या कामात मग्न होते. सरिताताई हळूहळू पलंगावरून उठल्या. भिंतीवर लटकलेली त्यांची एक छोटीशी पिशवी त्यांनी अलगद घेतली. तीच ती पिशवी जिच्यात त्यांनी कधी काळी थोडी थोडी चिल्लर साठवून ठेवली होती.
पिशवीला घट्ट पकडत त्या मेन दरवाजाकडे वळाल्या. दरवाजातून पाय बाहेर टाकणार तेवढ्यातच मोठ्या सुनबाईचा कडक आवाज कानावर आला. आई, कुठे चाललात? सरिताताई क्षणभर थबकल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, थोडं बाहेर जाते आहे. सून खवळून म्हणाली, बाहेर जाऊन काय करणार? 4 बायकांमध्ये तुमच्या दुःखाच्या गोष्टी करायच्या निघालात का काय? हे कटू वाक्य ऐकून सरिताताई आतून खोलवर तुटून गेल्या. त्या उदास स्वरात म्हणाल्या, नाही ग सुनबाई, फक्त थोडं चालून येते. पल्लवीने तोंड वाकडं करत टोमणा मारला, पण फार दूर जाऊ नका. घरातलं काम कोण करणार? सरिताताई काहीच बोलल्या नाहीत. डोळ्यात पाणी तरळलं. जड पावलांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांच्या चालण्यात आधीचा उत्साह नव्हता, पण मनात एक विचार होता. आता एका आईला भाकरी मागावी लागते. पिशवीला घट्ट धरत त्या पुढे चालू लागल्या. काही अंतरावर त्यांना वडापाववाला दिसला. भूक लागलीच होती म्हणून विचार आला, एक वडापाव तरी खावा. त्यांनी विचारलं, बेटा, वडापाव कितीचा आहे? तो म्हणाला, काकू 25 रुपये. सरिताताई मनात म्हणाल्या, माझ्याकडे फक्त 20च रुपये आहेत. त्या हळूच म्हणाल्या, बेटा, माझ्याकडे 5 रुपये कमी आहेत. त्यावर तो तरुण त्यांची अवस्था समजून म्हणाला, ठीक आहे काकू, 20 रुपये द्या. क्षणात सरिताताईंच्या डोळ्यात आशेचा एक नवा किरण चमकला. त्यांनी पिशवीतून 20 रुपये काढले आणि त्याला दिले. गरम वडापावचा सुगंध येताच त्यांची भूक आणखीनच वाढली. हातात वडापाव घेत पहिला घास घेतला आणि त्या एका क्षणातच त्यांचा संपूर्ण भुतका जागा झाला. आई, लवकर दे ना, खूप भूक लागली. छोटा मुलगा विकास ओरडायचा. त्या घरी प्रेमाने वडापाव बनवायच्या. दोन्ही मुलं खुश होऊन खात असत. पती हसत म्हणायचे, आज तर वासनेनेच पोट भरलं. त्या हसायच्या, अहो, फक्त वासाने नाही भरत, पटकन खाव, गरम गरम आहे. आणि आज तीच आई आपल्या घराच्या गल्लीच्या एका कोपऱ्यावर उभी राहून थोड्याशा चिल्लरमधून वडापाव खात होती. स्वतःच्या घरी राहूनही तिला 2 घास नशिबात नव्हतं. जसा त्यांनी पहिला घास घेतला तसंच त्यांच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. कारण तो वडापाव त्यांच्यासाठी केवळ खाण्याची गोष्ट नव्हती, तर तो होता त्यांच्या जीवनातल्या हरवलेल्या क्षणांचा, निसटलेल्या आनंदाचा आणि विसरलेल्या प्रेमाचा हळवा स्पर्श. त्या क्षणी त्या वडापाव विक्रेत्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याला जाणवलं, त्या वृद्ध आईच्या डोळ्यात पाणी आहे आणि त्यावर तो हळूसा हसला आणि प्रेमाने म्हणाला, काकू, अजून हवाय का? पैशाची चिंता करू नका. सरिताताईंनी थरथरत्या हातांनी पदरानं डोळं पुसलं. हळू स्वरात म्हणाल्या, नको रे बेटा, खूप झालं. देव तुला सुखी ठेवो. वडापाव संपल्यावर त्यांनी डोळे मिटले आणि देवाचं नाव घेत शांतपणे चालू लागल्या. पण काही पावलं चालल्यावर त्यांचे पाय लटलटले आणि त्या रस्त्याच्या कडेला बसून राहिल्या. पोट काही वेळासाठी भरलं होतं, पण मनातला आक्रोश तो कोण भरून काढणार? कसं तरी स्वतःला सावरत त्या उठल्या. पाय अजूनही डगमगत होते, पण मनात कुठून तरी एक शांती उतरली होती. कदाचित पोटात अन्न गेलं म्हणून, किंवा त्या अनोळख्या वडापाववाल्याच्या माणुसकीच्या नजरेमुळे. ती नजर जी न विसरता सर्व समजून गेली होती. आता सरिताताईंची पावलं नकळत देवळाच्या दिशेने वळाली. देवाचं दर्शन घेणं नव्हतं, तर काही क्षण निशब्द शांततेत स्वतःला विसावण्याचं कारण होतं. तेच ते एक ठिकाण होतं जिथं कोणी टोमणे मारत नव्हतं. आणि त्यानंतर देवळात गेल्यावर त्या एका कोपऱ्यात बसल्या. समोर देवाची मूर्ती, डोळ्यात पाणी. मनात मात्र एकच प्रश्न झणझणत होता, देवा, मी तर नेहमी सर्वांचं भलं केलं, मग आज माझ्याच घरात परकी का वाटते? ओठ हलत होते, पण उत्तर कोण देणार? देवही शांत होता. काही वेळाने त्यांनी आपल्या पिशवीतून एक छोटीशी जपमाळ काढली. तीच माळ जी त्यांच्या पती शरदरावांनी त्यांना दिली होती. जेव्हा त्या चिंतेत असायच्या तेव्हा ही माळ त्यांच्या हातात असायची आणि मनात शांती उतरायची. आजही त्या आपल्या धुंदीत माळ फिरवत जप करत होत्या. तेवढ्यात एक हळुवार आवाज कानावर आला, काकू, तुम्ही इथे एकट्याच बसल्या आहेत? त्या दचकल्या आणि पाहिलं.
एक तरुण त्यांच्यासमोर उभा होता. डोळ्यात आपुलकी, चेहऱ्यावर नम्रता झळकत होती. सरिताताई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिल्या. हळू आवाजात विचारलं, बेटा, तू मला ओळखतोस का? तो हसला. त्यांच्या शेजारी बसून म्हणाला, काकू, या गल्लीत कोण नाही जे तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही तर रोज देवळात येता, पण आज अशा अवस्थेत पाहिलं. मन अस्वस्थ झालं. तुम्ही ठीक आहात ना? हो, आणि माझं नाव अजय आहे. सरिताताईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. इतक्या वर्षांनी कोणीतरी त्यांच्या स्थितीबद्दल विचारत होतं. तो म्हणाला, काकू, काही खाल्ले का? त्यांनी उत्तर न देता फक्त हलकंसं हसून नकारार्थी मान हलवली. जणू काही लपवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण अजयने त्या शांततेतही भाषांतर समजून घेतलं होतं. त्याने सहजपणे एक लाडू काढून त्यांच्या हातात ठेवला. हे घ्या काकू, प्रसाद आहे, आणि देवाच्या प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं. सरिताताईंनी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रू लपवत तो लाडू उचलला आणि खायला सुरुवात केली. अजय शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता, आणि त्याच्या नजरेत काळजी नव्हती, तर होती माणुसकी. तो हळुवार स्वरात म्हणाला, काकू, तुम्हाला चालेल तर माझ्या बरोबर घरी चला ना. माझी आई या जगात नाही, पण माझी बायको तुम्हाला पाहून खूप आनंदी होईल. सरिताताईंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. इतकी आत्मीयता, इतकं आपुलकीचं नातं. किती वर्षानंतर कोणी असं आपलं वाटलं होतं. पण त्या काहीच बोलल्या नाही. मनात प्रश्नांची गर्दी होती. मी दुसरीकडे जाऊ कशाला? पण माझ्या स्वतःच्या मुलांना माझी गरज नाही का? पण आता या वयात कोणावर ओझं होणंही योग्य नाही, असा विचार करत त्या हलकंसं हसल्या आणि त्याला म्हणाल्या, बाळा, तुझी आई खूप नशिबान होती. तिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. पण मला आता कोणावरही ओझं व्हायचं नाही. देवाने अजूनही हातपाय चांगले ठेवले आहेत. हे आयुष्य स्वतःच्या ताकदीवर जगेल. अजय त्यांच्या डोळ्यात पाहत गप्प झाला. तो विचार करू लागला, या काकूंच्या अंतर्मनात किती वेदना दडलेल्या असतील, तरीसुद्धा कोणापुढे हात पसरायचे नाहीत. तो काहीतरी बोलणारच होता, आणि इतक्यात सरिताताईंनी आपली पिशवी उचलली आणि देवळाच्या गाभाऱ्यात शिरल्या. त्यांनी देवाच्या पायावर आपलं डोकं टेकवलं आणि हळूच पुटपुटल्या, हे देवा, आता आयुष्याच्या संध्याकाळी फक्त एवढीच प्रार्थना आहे, कोणासमोर हात पसरायची वेळ कधीच येऊ देऊ नकोस. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे सगळं पाहून पुजारी पुढे आला आणि काळजीने म्हणाला, ताई, तुम्ही बऱ्या आहात ना? सरिताताईंनी डोळे पुसले आणि थोडंसं हसत म्हणाल्या, हो, मी बरी आहे. कधीमधी जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात आणि मन थोडंसं जड होतं. पुजाऱ्याने प्रसाद देत म्हटलं, ताई, रोज देवळात या. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाची सोबतच आपल्याला खरी शांती देते. सरिताताईंनी नम्रतेने प्रसाद घेतला आणि हलकंसं हसून निघाल्या. तेवढ्यात देवळाच्या दाराशी एक महिला आली आणि त्यांना पाहून म्हणाली, सरिता, ही काय अवस्था झाली आहे तुझी? घरी सगळं ठीक आहे ना? सरिताताईंनी मागे वळून पाहिलं. ती त्यांची जुनी शेजारीण होती, अनुराधा. कित्येक वर्षांनी भेट होत होती. सरिताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला, मान खाली घातली आणि हलक्या स्वरात म्हणाल्या, घर? आता ते घर उरले कुठे? फक्त एक छप्पर आहे, जिथं राहण्याची परवानगी मिळाली आहे. अनुराधाताईंना विश्वास बसला नाही. त्या चकित होऊन म्हणाल्या, सरिता, हे काय बोलतेस तू? हे सगळं असं कसं झालं? सरिताताईंना खूप काही बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं, पण शब्द तोंडात अडकले होते. काही क्षणांनी त्या हळुवार आवाज परत बोलू लागल्या, काय सांगू अनुराधा, मुलांसाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. आता मीच त्यांच्यासाठी ओझं झाले. सुना उठता बसता, खाता पिता टोमणे मारतात आणि मुलं ती फक्त शांत बसून बघत राहतात. आई, खाल्लंस का? तब्येत कशी आहे? असा एकही प्रश्न नाही. माझ्याच घरी मी परकी झाले आहे. अनुराधाताईंना ऐकून धक्का बसला. त्या गहिवरून म्हणाल्या, सरिता, तुझी दोन्ही मुलं तर इतकी प्रेमळ आणि संस्कारी होती. ते तुझी किती काळजी घेत असायचे. अचानक असं काय झालं की? सरिताताईंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अनुराधा, काहीच अचानक होत नाही. शरद गेल्यानंतर हळूहळू सगळं बदलायला लागलं.
मुलांना आईची गरज कमी वाटायला लागली आणि मग एक दिवस जाणवलं की आता मी फक्त एक ओझं उरले आहे. अनुराधा ताईंच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या हळुवारपणे म्हणाल्या, सरिता, मी समजत होते की तुझं आयुष्य सुरळीत चालले. हे सगळं ऐकून मन सुन्न झालं. तेव्हा सरिताताई थोडं हसत व्यंगाने म्हणाल्या, आता फक्त माझा देवच आहे, तोच मला आधार देतो. जेव्हा मन खूप उदास होतं तेव्हा मी इथेच येते. देवाच्या घरात एक तरी समाधान असतं. कोणी टोमणं मारत नाही. अनुराधाताईंनी सरिताताईंचा हात आपल्या हातात घेतला. सरिता, जर तुला कधी माझी गरज वाटली तर निसंकोचपणे ये. तू निसंकोचपणे ये माझ्याकडे. माझं घर नेहमी तुझ्यासाठी उघडं आहे. सरिताताईंनी डोळे झाकत मान हलवली. त्यांना माहीत होतं आता कोणाच्या घरी जाऊन राहणं त्यांच्या स्वाभिमानाला पटणारं नव्हतं. काही वेळ बोलणं झालं. नंतर सरिताताई जड पावलांनी आपल्या घराकडे निघाल्या. पण घरी पोचल्यावर त्या थबकल्या. त्यांच्या खोलीतून मोठमोठ्याने आवाज येत होता. त्या हळूहळू पुढे सरकल्या आणि खोलीच्या दाराशी पोहोचल्या. आतलं दृश्य पाहून त्या अक्षरशः स्तब्ध झाल्या. त्यांची खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती. दोन्ही सुना खोलीत काहीतरी शोधत होत्या. त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होतं त्या काहीतरी महत्त्वाचं अगदी मुद्दामहून शोधत होत्या. सरिताताई क्षणभर सुन्न झाल्या. काहीच समजेनासं झालं. शब्द अडखळत थरथरत्या आवाजात त्यांनी विचारलं, हे काय चाललंय? काय करताय दोघी? तेवढ्यात पल्लवी संतापाने नजरेनं त्यांच्या दिशेकडे वळाली आणि खवळून बोलली, बरं झालं तुम्ही आलात. सरळ सांगा, पैसे कुठे ठेवलेत? हे ऐकून सरिताताई थक्कच झाल्या. कोणते पैसे? सुनबाई, तेच 5,000 रुपये जे तुम्ही स्वयंपाकघरातून चोरले आहेत. आम्ही अख्खं घर पालथं घातलं पण कुठेच सापडले नाहीत. हे ऐकताच सरिताताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा चेहरा पटकन फिकट पडला. मी कुठलेही पैसे घेतले नाहीत. त्यांचा आवाज आता जवळजवळ हरवत चालला होता. स्वतःच्या सुनबाईवर असा घाणेरडा आरोप करायची, स्वतःच्या सासूवर असा घाणेरडा आरोप करायची अक्कल आहे का तुम्हाला? सासूबाई, हे नाटक आता बंद करा. शांतपणे पैसे काढून द्या. नाहीतर परिणाम गंभीर असतील. आणि लक्षात ठेवा, पुढच्या वेळी म्हणू नका की आधी सांगितलं नाही. दुसरी सुनही पुढे सरसावत म्हणाली, आणि खरं सांगायचं तर आता या घरात तुमची गरज काय आहे? सरिताताईंचं काळी क्षणभर धडधडू लागलं. त्या दरवाजाकडे पाहू लागल्या. कदाचित माझा मुलगा येईल, माझं ऐकून काहीतरी बोलेल. पण घरात कोणालाही त्या वृद्ध आईचं वेदनांची किंमत नव्हती. कोणीच त्या नजरेत नजर घालून विचारलं नाही, आई तुला काय होतंय? पल्लवी व्यंग हसत म्हणाली, असं बिचारा चेहरा करून काही होणार नाही. सासूबाई, पैसे नाही दिले तर या घरात तुमचं राहणं कठीण करून आम्ही. सरिताताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागली. त्या हळूहळू पलकाजवळ गेल्या आणि थकलेल्या पावलांनी बसल्या. पल्लवी संतापाने थरथरत होती. ती काही न बोलता एकदम सरिताताईंच्या हातून त्यांनी पिशवी हिसकावून घेत म्हणाली, बघू यात काय लपवले? कदाचित पैसे याच्यातच लपवले असतील. सरिताताई घाबरल्या. पल्लवी, त्या पिशवीत काहीही नाही, फक्त माझ्या काही जुन्या वस्तू आहेत. पण पल्लवीने त्यांचं एकही शब्द ऐकलं नाही. तिने त्या पिशवीची गाठ सोडली आणि सगळं सामान फरशीवर ओतलं. त्यात काही जुने कपडे होते आणि एक फोटो. पल्लवीने फोटो पाहिला आणि तुच्छतपणे हसत म्हणाली, हद्दच झाली. यात तर काही नाही, जुनं पुराणं भंगारच भरले. मला वाटलं होतं यात पैसे असतील, पण काय निघालं भंगार. तिने रागाने त्या सगळ्या वस्तूंना पायाने लाथ मारली. सगळं सामान चहूबाजूने उडवलं. सरिताताईंच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. त्यांनी थरथरत्या हातांनी फरशीवर पडलेल्या सामान उचलायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात त्यांची नजर त्या फळांवर गेली जे अनुराधाताईंनी प्रेमाने त्यांनी दिलं होतं. एक केळ आणि 2 सफरचंद जमिनीवर पडलेले. त्या फळांकडे पाहून दोन्ही सुनांचे डोळे मोठे झाले. पल्लवीने खवळून विचारलं, तुम्ही म्हणत होत्यात की काही घेतलेलं नाही, मग हे फळ कुठून आलं? झाडावरून तोडून आणलं का काय? सरिताताई चचपडत म्हणाल्या, नाही का पल्लवी, ही फळं मी विकत घेतलेली नाहीत. माझी जुनी मैत्रीण अनुराधा आली होती, तिनंच दिली आहे. मला पण
पूर्ण होण्याआधीच पल्लवीनं मध्येच ओरडली, का नाही देणार? भीक मागायची वेळ आली आता या घरावर. सरिताताई फारसं न बोलता म्हणाल्या, मी तिला नको म्हणत होते, पण ती ऐकेनाच. जबरदस्तीने दिली तिने. तेव्हा छोटी सून डोळे वाटारून म्हणाली, म्हणजे आता चोरीबरोबर कारणंही तयार आहेत? तिने त्या फळांकडे पाहिलं आणि नाक मुरडत म्हणाली, ही सडकी फळं आपल्याला काय उपयोगाची? असं म्हणत तिने पायाने लाथ मारून ती फळं दूर फेकून दिली. बस, आता पुरे झाले. सरिताताईंचा अचानक कोसळलेला कठोर स्वर घरभर घुमला. खूप सहन केलं मी, पण आता नाही. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. पहिल्यांदाच त्यांनी रुद्रावतार धारण केला होता. त्यांच्या डोळ्यातून एक वेगळीच ज्वाळा झळकत होती. हे पाहून दोघी सुना गोंधळल्या. एकमेकींकडे पाहून खांदे उडवत जणू काही घडलंच नाही अशा बेफिकीरपणे त्या तिथून निघून गेल्या. सरिताताईंनी आपल्या पती शरदरावांचा फोटो उचलला आणि तो छातीशी घट्ट धरत त्या थेट पलंगावर जाऊन बसल्या. डोळे मिटले, स्वतःला सावरत शांत झाल्या. काही वेळाने त्या उठल्या आणि जुन्या कपड्यात काहीतरी शोधू लागल्या. अचानक त्यांच्या हाताला एक चावी लागली. तीच चावी जी शरदरावांनी त्यांना कित्येक वर्षापूर्वी दिली होती. सरिता, ही चावी नीट जप. यात तुझ्या नावाचा हक्क आहे. शरदरावांचा आवाज त्यांच्या कानात घुमू लागला. पाहिलंच ना सरिता, माणसाचे स्वभाव काळानुसार बदलतात. आज जे आपल्याला डोक्यावर घेतात ते उद्या परकेही होऊ शकतात. पण तुझा हक्क कुणीच घेऊ शकत नाही. कधी वाटलं की तुला अपमान सहन करावा लागतोय, कुणीतरी तुला कमी लेखतंय, तर ही चावी वापर. सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे शरदरावांना आधीच सर्व जाणवलं होतं. त्यांना माहीत होतं का की त्यांच्या जाण्यानंतर आपलीच मुलं आणि सुना आपल्याशी असं वागतील? त्यांच्या छातीत धडधडू लागलं. आता त्यांनी ठरवून टाकलं, या चावीचं गूढ काहीही करून उलगडायचंच. त्या क्षणी त्यांना शरदरावांचे शब्द आठवले, ही चावी फक्त तुझ्यासाठी आहे सरिता. ती जपून ठेव आणि जर कधी गरज भासली तर थेट बँकेत जा. बँक मॅनेजरला ही चावी दाखव, तो तुला सगळं समजावून सांगेल. त्या रात्री त्या फक्त सकाळची वाट पाहत राहिल्या. दीर्घ श्वास घेतला. त्यांनी डोळे मिटले आणि सकाळची पहिली किरणं खिडकीतून हळूच डोकावून लागली. सरिताताई उठल्या आणि आज त्यांना खूप लवकर जाग आली होती. खोलीभर नजर फिरवली. काल रात्रीचं अस्ताव्यस्त सामान तसंच पडलेलं होतं, पण त्यांना त्याची तसूभरही पर्वा नव्हती. आज त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, या चावीचं रहस्य शोधून काढायचं. त्यांनी ती चावी पदराला घट्ट बांधली. आपली जुनी पिशवी उचलली आणि हळूहळू दाराकडे चालू लागल्या. दार उघडलं तर समोर पल्लवी उभी होती. आई, कुठे चालले आहात? सरिताताईंनी हळू आवाजात उत्तर दिलं, देवळात चालले आहे. पल्लवीने त्यांना वरखाली पाहिलं आणि टोमणा मारत म्हणाल्या, मला वाटतं तुम्ही देवळात नाही जात, कुठेतरी दुसरीकडे जाणार आहात. काय माहीत आता कोणतं नवीन नाटक करणार आहात? सरिताताई काहीच बोलल्या नाहीत. फक्त एक हलकंसं हसू चेहऱ्यावर आणत त्या पुढे निघाल्या. बँकेत पोचल्यावर सरिताताईंनी मॅनेजरपाशी जाऊन चावी दाखवत म्हणाल्या, बाळा, ही चावी माझ्या नवऱ्याने मला दिली होती. ते म्हणाले होते की बँकेत दाखव. मॅनेजरने चावी लक्षपूर्वक पाहिली. काही क्षण स्क्रीनकडे नजर लावून काही तपासलं आणि मग अचानक उठून आतल्या केबिनमध्ये गेला. थोड्याच वेळात तो परत आला. सोबत बँकेतील एक वरिष्ठ अधिकारी होता. तो सरिताताईंना म्हणाला, काकू, कृपया आमच्यासोबत या. सरिताताईंचं हृदय धडधडू लागलं. त्या अधिकाऱ्याबरोबर केबिनमध्ये गेल्या. खुर्चीत बसत म्हणाल्या, बाळा, मला काहीच समजत नाही. ही चावी नेमकी कशासाठी आहे? बँक मॅनेजर हसून म्हणाला, काकू, ही चावी काही साधी नाही. कृपया आपला आधार कार्ड द्या. ओळख पडताळणी गरजेची आहे. गरजेचे नियम बँकेचे जे काही नियम आहेत ते खूपच कडक असतात. सरिताताईंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, मला माहीत आहे बाळा, म्हणूनच मी आधार कार्ड सोबत आणले. असं म्हणत त्यांनी पिशवीतून आधार कार्ड काढून मॅनेजरकडे दिलं. मॅनेजरने ओळख पडताळणी पूर्ण केली आणि एका कर्मचाऱ्याला बोलावून दिलं. तो कर्मचारी सरिताताईंना लॉकर रूममध्ये घेऊन गेला. हळू आवाजात म्हणाला, काकू, हे तुमचं लॉकर आहे. तुम्ही तुमच्या चावीनं ते उघडू शकता. सरिताताईंनी थरथरत्या हातांनी लॉकर उघडलं.
आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. त्या लॉकरमध्ये होते काही दागदागिने, जमिनी व घराचे कागदपत्र आणि एक मोठा लिफाफा. सरिताताईंनी थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला आणि त्या लिफाफ्यात एक चिठ्ठी होती, शरदरावांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली. सरिता, जर तू ही चिठ्ठी वाचत असशील तर कदाचित मी या जगात नसेन, पण माझी एकच इच्छा होती, तुला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. मी आयुष्यात जे काही कमावलं ते सगळं तुझ्या नावावर केलं आहे. हे लॉकर तुझ्या सुरक्षिततेसाठी आहे. कधीच तुला कोणासमोर हात पसरायची गरज पडू नये. चिठ्ठी वाचताच सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. शरदरावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द त्यांना आठवत होता. त्या क्षणी त्यांच्या हृदयात एक नवी उमेद जागी झाली. त्यांनी ती चिठ्ठी हृदयाशी घट्ट धरली आणि एक दीर्घ श्वास घेतला. दुःखाच्या लाटांना थोपवत नवी ताकद त्यांना मिळाली होती. तेवढ्यात मॅनेजर सौम्य स्वरात म्हणाला, काकू, तुम्ही इच्छित असाल तर हे पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करता येतील, किंवा गरज असल्यास काही रक्कम रोख रुपयात तुम्ही घेऊ शकता. सरिताताईंनी शांतपणे उत्तर दिलं, मला थोडे पैसे हवे आहेत आणि उरलेले खात्यात जमा करा. थोड्याच वेळात काही रक्कम त्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर झाली आणि उरलेली रक्कम त्यांनी हातात घेतली. कागदपत्र आणि दागदागिने त्यांनी नीट बँकेत ठेवले. बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना उन्हाची तीव्र झळ जाणवली. आता कुठे जावं, त्यांच्या मनात विचार चालूच होता. तेवढ्यात मागून आवाज आला, काकू. त्यांनी मागं पाहिलं. तोच अजय, जो काही दिवसांपूर्वी देवळात भेटला होता. तो पुढे येत म्हणाला, काकू, तुम्ही इथे? बँकेत काही काम होतं का? सरिताताई हलकस हसल्या. हो बेटा, एक महत्त्वाचं काम होतं. आता मी ठरवले, माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या मार्गाने जगणार आहे. अजयने त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहिला, पण एकाकीपणाची एक लाटही त्याला जाणवली. तो लगेचच म्हणाला, काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला हवं असल्यास माझ्यासोबत घरी चला. सरिताताई हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, आता मला कोणावरही आश्रित व्हायचं नाही. मला स्वतःसाठी जगायचं आहे. अजय हसून म्हणाला, आईचं घर हे तिचंच असतं. तुम्हाला जेवढं राहायचं तेवढं तुम्ही राहू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचा मार्ग शोधा. फक्त एकदा माझ्यासोबत चला. सरिताताईंनी एक क्षण विचार केला आणि मग म्हणाल्या, ठीक आहे, पण फक्त काही दिवसांसाठी. ठीक आहे काकू, अजय आनंदाने म्हणाला. अजय त्यांना घेऊन घरी गेला. दारात माधवी, अजयची पत्नी, उभी होती. सरिताताईंना पाहताच ती त्यांच्या गळ्यात पडली आणि प्रेमानं घरात घेऊन गेली. घरात पाऊल टाकताच सरिताताईंना एका वेगळ्या समाधानाची जाणीव झाली. कोणतंही टोमणं नव्हतं, उपेक्षा नव्हती, फक्त प्रेम, आदर आणि आपलेपणा होता. त्या रात्री त्यांनी अजय व माधवीसमोर आपला निर्णय व्यक्त केला. माझ्या संपत्तीचा उपयोग मी अशा लोकांसाठी करणार आहे जे माझ्यासारखे बेघर, उपेक्षित आहे. मी एक वृद्धाश्रम उभारणार आहे जिथे वृद्धांना सन्मानाने जगता येईल, आश्रय, आपलेपणा आणि सुरक्षितता मिळेल. अजय आणि माधवी अभिमानाने त्यांच्याकडे पाहत होते. काकू, हा तर खूप सुंदर विचार आहे, अजय म्हणाला. त्या क्षणी सरिताताईंनी पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठामपणे म्हणाल्या, अजय बाळा, उद्या तू मलाच एखाद्या चांगल्या वकिलाकडे घेऊन चल. आता त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त ध्येय होतं. त्या सज्ज होत्या एका नव्या सकाळसाठी, जिच्यात त्यांच्या हातात स्वाभिमानाची आणि सन्मानाची नवी कहाणी लिहिली जाणार होती. त्या दरम्यान गौतम आणि पल्लवी मात्र अस्वस्थ झाले होते. आई अजूनही आलीच नाही, कुठे गेली असेल? गौतम चिंतेनं म्हणाला. पल्लवी वैतागून म्हणाली, अहो, काही झालेलं नसेल. कुठे मैत्रिणीकडे गेले असतील किंवा आपल्यावर रागावून देवळात बसले असतील. तेवढ्यात राधा, जी आतापर्यंत शांत होती, हळू आवाजात म्हणाली, पण आई कधीच असं करत नाहीत. कितीही उशीर झाला तरी त्या कधीच कुणाकडे राहिल्या नाहीत. खरंच काही गडबड तर झाली नाही ना? ज्यांना आजवर सरिताताईंची उपस्थिती फारशी जाणवली नव्हती, तेही आता चिंतेने दरवाजाकडे डोळे लावून बसले होते. रात्रभर त्या घरी परतल्या नाहीत. सकाळ होताच गौतम आणि विकास खरोखरच चिंतेत पडले. दोघांनाही आजूबाजूच्या परिसरात चौकशी सुरू केली, पण कुणालाच त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती. सरिताताईंची अशी कोणतीही मैत्रीण नव्हती जिच्याकडे त्या रात्रभर राहायला गेल्या असतील. राधाने चिंतेच्या सुरात म्हटलं,
माझ्या मते आपण पोलिसात तक्रार करायला हवी. अखेर आई कालपासून बेपत्ता आहेत. काही अनर्थ झाला तर? तेवढ्यात पल्लवी पटकन म्हणाली, अगं काय बोलतेस? पोलिसांकडे जाण्याचा विचारही करू नकोस. उलट ते आपल्यालाच संशयाच्या नजरेनं पाहतील. विचारतील की आतापर्यंत तक्रार का केली नाही. गौतमनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. हो, बरोबर बोलते. आई वृद्ध आहे. कदाचित कुठे रस्ता चुकली असेल किंवा एखाद्या नातेवाईकांकडे गेली असेल. आधी आपणच शोधण्याचा प्रयत्न करूया. पल्लवीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, चला आता हे सगळं थांबवा आणि जेवण करूया. सकाळपर्यंत वाट पाहू. आई परतल्या नाही तर मग बघू काय करायचं ते. दुसऱ्या बाजूला सरिताताई त्या दिवशी शांत झोपल्या होत्या. खूप दिवसांनी त्यांनी पोटभर जेवण जेवलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. असं समाधान जे कित्येक वर्षांनी अनुभवलं होतं. सकाळी उठून त्या बाहेर पडल्या तर टेबलावर गरमागरम नाश्ता आणि चहा ठेवलेला होता. नाश्ता झाल्यावर त्या म्हणाल्या, अजय बाळा, आज मला एखाद्या चांगल्या वकिलाजवळ घेऊन चल. अजय हसत म्हणाला, काकू, मी आधीच एका अनुभवी वकिलाशी बोललो आहे. आपण लगेच त्याच्याकडे जाऊ. सरिताताईंनी मान हलवली आणि दोघं वकिलाच्या कार्यालयाकडे निघाली. वकिलाने त्यांचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि गंभीर स्वरात म्हणाला, काकू, तुम्ही जे निर्णय घेत आहात त्यावर नीट विचार केलाय ना? सरिताताई आता पूर्ण निर्धारात म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात कोणताही संकोच नव्हता. त्या दृढ स्वरात म्हणाल्या, हो वकील साहेब, मला माझ्या मुलांना माझ्या संपत्तीमधून बेदखल करायचं आहे. फक्त कायदेशीर कागदपत्रच नाही तर मला याबाबतची जाहिरात वर्तमानातही द्यायची आहे. जगाला सांगायचं आहे की माझ्या मुलांचा आता माझ्याशी काही माझ्या संपत्तीबरोबर सोबत देखील काहीही संबंध उरलेला नाही. अजय हे ऐकून सुन्न झाला. तो तडक म्हणाला, काकू, तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलताय? खरंच हेच हवंय तुम्हाला? सरिताताईंच्या डोळ्यात पाणी होतं. पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर ते धाडसाचे होते. त्या धाडसात म्हणाल्या, त्या शांतपणे म्हणाल्या, स्वतःच्या घरात दोन वेळचं जेवण नशिबातही नव्हतं. अशा मायेच्या बंधनामध्ये आता अडकायचंच नाही. मला आता एक नवं आयुष्य सुरू करायचं आहे, जिथे प्रेम आणि सन्मान असेल, अपमान आणि लोभ नाही. वकिलाने हातात पेन घेत म्हणाला, ठीक आहे काकू, मी आत्ताच कायदेशीर कागदपत्र तयार करतो आणि जाहिरात छापण्याची प्रक्रिया सुरू करतो. सगळे कागद तयार झाल्यावर वकील म्हणाला, काकू, इथे सही करा. एकदा सही झाली की कायद्याने तुमच्या मुलांना संपत्तीवर कुठलाही हक्क उरणार नाही. सरिताताईंनी त्या कागदांकडे एक नजर टाकली. गेल्या अनेक वर्षाचा त्रास, अपमान आणि एकटेपणाची वेदना त्यांच्या डोळ्यात दाटून आली. पण यावेळी त्यांचे हात थरथरत नव्हते. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी त्या कागदांवर सहज सही केली. अजय आणि माधवी भारावून गेले होते. वकिलाने कागद व्यवस्थित करून ठेवले आणि म्हणाला, काकू, आता तुम्ही निश्चिंत राहा. उद्या सकाळी ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तुमच्या वकिलाच्या कार्यालयाच्या दारातून बाहेर पाऊल टाकताच सरिताताईंनी स्वतःशी एक निर्धार केला. आणि आता लोक मला माझ्या वेदनांनी नव्हे तर माझ्या निर्णयाने ओळखतील. आणि त्या निर्णयांपैकी पहिला निर्णय होता मुलांना त्यांची जागा दाखवणं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सौम्य उन्हात सरिताताई हातात एक पेपर घेऊन उभ्या होत्या. त्याचा एक कोपरा किंचित उमडलेला होता. त्यांच्या डोळ्यात आता ना दुःख होतं ना माया. फक्त एक ठाम निश्चयात्मक प्रकाश झळकत होता, एका आईच्या आत्मसन्मानाचाच. सरिताताई अजयसोबत त्याच घरासमोर उभ्या होत्या. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि दारावर ठामपणे ठोठावलं. दार उघडलं. समोर पल्लवी आणि राधा उभ्या होत्या. सरिताताईंना पाहताच त्या चकित होत म्हणाल्या, आई, तुम्ही कुठे होता? 2 दिवस झाले, काहीच खबर नाही. तेवढ्यात मागून गौतम आणि विकासही आले. ते दोघेही आश्चर्यचकित होते. गौतम संतापाने म्हणाला, आई, तुला लाज वाटायला हवी. असं कोणाच्याही घरी राहायला जातेस? सरिताताईंच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. त्या शांतपणे पुढे सरसावत म्हणाल्या, ही बातमी वाचा. असं म्हणत त्यांनी वर्तमानपत्र त्यांच्या हातात दिलं.
मुलांनी घाईघाईने बातमी वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. मी सरिता माझ्या दोन्ही मुलांशी आणि सुनांशी सर्व प्रकारचं नातं तोडत आहे. ते आता माझी मुलं म्हणण्याचीही लायकीची राहिलेली नाही. माझी संपत्ती, माझं घर, सर्व काही फक्त माझ्याच नावावर आहे आणि मी कायद्यानुसार ठरवत आहे की माझ्या मृत्यूनंतरही त्यांना यावर कोणताही हक्क मिळणार नाही. जे लोक मला माझ्याच घरात राहू देत नाहीत त्यांचा माझ्या संपत्तीवर अजिबात अधिकार नाही. हे शब्द वाचतात घरभर शांतता पसरली. वातावरण जणू गोठून गेलं. गौतम थरथरत्या आवाजात म्हणाला, आई हे काय आहे? सरिताताईंचा चेहरा आता कठोर झाला होता. त्या ताठ उभ्या राहून रागाने म्हणाल्या, आई म्हणायचा अधिकार तुम्ही गमावलात. जेव्हा मी रडत होते, तडपत होते, तेव्हा एकदाही माझ्या पाठीशी उभा राहिलास का? त्यावर या सुना मला रोज अपमानित करत होत्या आणि तू डोळे झाक करत राहिलास. आज मीच तुम्हा सर्वांना या घरातून हाकलून देणार आहे. हे ऐकताच दोन्ही भाऊ गायावाया करत म्हणाले, आई माफ कर, असं करू नकोस. पण इतक्यात पल्लवीने संतापाने उचंबळून विचारलं, कोण काढणार आम्हाला या घरातून? हे घर आमचंही आहे. सरिताताईंनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या गालावर एक जबरदस्त चापट मारली आणि कडक आवाजात ओरडल्या, हे घर फक्त आणि फक्त माझं आहे आणि मी आता ठरवलं आहे या घरात तुमचं कोणतंच स्थान उरलेलं नाही. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे पक्क झाले आणि विकास अडखळत म्हणाला, आई माफ कर, आम्ही खूप चुकीचं केलं, पण आता उशीर झाला होता. सरिताताईंनी ठाम आवाजात फर्मान सोडलं, माझा निर्णय हा अंतिम आहे. आता निघा आणि पुन्हा या उंबरठ्यावर पाऊलही ठेवायची हिंमत करू नका. मुलं आणि सुना शरमेनं हरवलेल्या चेहऱ्यांनी घराबाहेर पडली. त्यांच्या प्रत्येक पावलात पश्चाताप झळकत होता. आता सरिताताई त्या संपूर्ण घरात एकट्या होत्या, पण त्या एकट्यापणातही सन्मान होता, मुक्ती होती. त्यांनी लगेचच निर्णय घेतला. त्या त्यांच्या घरातच एक वृद्धाश्रम सुरू करणार होत्या, जिथे प्रत्येक वृद्ध व्यक्तीला भरपेट अन्न, प्रेम आणि सन्मान मिळावा. या उदात्त कार्यात अजय आणि माधवीने त्यांना संपूर्ण साथ दिली. दुसरीकडे त्यांची मुलं आणि सुना आयुष्यभर आपल्या कर्माची फळं भोगत राहिले. कधी ओसाड दारात, कधी दारोदारी मदतीसाठी भटकताना, कारण आज त्यांना त्यांच्या वागणुकीची योग्य किंमत मिळाली होती. एका आईच्या शापासारखी कठोर पण न्यायी शिक्षा